नमस्कार. नमस्ते. काय नाव आहे आपलं? शशिकांत नानासू मोरे. बरं. गाव कोणतं? गाव षटपळे, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली. बरं. या तुमच्या भागातून शक्तिपीठ महामार्ग जातोय. शक्तिपीठ महामार्गाची जवळजवळ 2 वर्षापूर्वी अधिसूचना निघाली होती. ह्या भागातून जो शक्तिपीठ महामार्ग जातोय, त्याला ह्या भागातील आमदार सुहास बाबर यांचा विरोध आहे असं वरच्या लेवलला सरकारी अधिकाऱ्यांकडे किंवा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे काही मंत्र्यांनी, सोलापूर जिल्ह्यातील मंत्र्यांनी सूचना मांडलेल्या आहेत. ही गोष्ट खरी आहे का? 100% खोटी आहे. बरं. कारण सुहासबाईंनी सुरुवातीपासून शक्तिपीठ महामार्ग या अलाइनमेंटवरून व्हावा म्हणून पूर्ण प्रयत्न केलेला आहे. आणि अध्यक्ष तानाजीराव पाटील यांनी पण ह्या शक्तिपीठला पूर्ण सहकार्य केलेलं आहे. इथूनच व्हावं. आता त्यांनी समर्थनाचं पत्र पण दिलेलं आहे, शक्तिपीठ महामार्ग इथूनच व्हावा म्हणून. आणि हे जे सांगायचं आहे फक्त हे दिशाभूल करण्यासाठी, फक्त फडणवीस साहेबांची दिशाभूल करून दुसरीकडून कुठतरून अलाइनमेंट वळवायची, हे करायचं, ह्याच्यासाठी चाललंय. प्रत्यक्षात काही नाही आहे. मी सुहासबाईंना 2 वेळा भेटलोय. त्यांनी सांगितलं की इथूनच होईल, फडणवीस साहेबांना बोलतो म्हणून सांगितले. आणि अलाइनमेंट आहे तीच राहील असं ते बोललेत आम्हाला. हा जो संपूर्ण रस्ता आहे शक्तिपीठ महामार्ग, हा कुठून कसा या पद्धतीने जातो इकडं या भागामध्ये? आता इथून पाठीमागे साधारणतः एक 3 किलोमीटरवरून सोलापूर जिल्हा संपतो. तिथून सोमेवाडी गाव लागतं. सोमेवाडीनंतर आमच्या शेटपळीत गावाची हद्द लागते. तर तिथून आता 3-3.5 किलोमीटर इथून, आणि इथं अर्धा किलोमीटर पाठीमागं आहे. याच्यातून आमच्या आता हे खांब वगैरे रवलेत. आता हे MSRDC खांब वगैरे रवून सगळे इथून टोटल पूर्ण सगळं खांब पूर्ण रवलेत. या डाळिंबाच्या बागेतून, पाठीमागल्या या बागेतून, ह्याच्यातून सगळे त्याला शिक्के वगैरे ठोकलेले आहेत. सगळे पूर्ण सगळं ते मंदिर, ते घर, काय जे काय असेल ते सगळं मोजून सगळं पूर्ण प्रांतसाहेबांच्या टेबलला गेलेलं आहे आता सगळं. आणि आता अचानक परत अलाइनमेंट चेंज होते. कुठेतरी जयकुमार गौरे साहेब किंवा कोण त्यांनी सांगितले काय तिकडून मानखाटावरून घ्या वगैरे म्हणून सांगितलंय. पण काय संबंधच नाही तिकडून घ्यायचा. आमचा विरोध नाही. आणि आमच्या भागातली अवस्था बघा. आज हा रोड बघितला इथला तर 10 फुटाचा रोड आहे. आम्हाला यायला जायला रस्ता आहे. नशिबाने जर 300-350 फुटाचा रोड जर चालला इथून शक्तिपीठ महामार्ग जातोय, आम्हाला खुशी आहे त्या गोष्टी. आम्ही सगळ्यांनी खुशीने एवढे जमिनी दिलेत. आज 2-2, 3-3 एकर, 5-5 एकर लोकांची जमिनी चालते आम्ही दिलेली आहे. त्याच्यात बाग असू द्या, काय असू द्या. फक्त फडणवीस साहेबांना एकच सांगणं आहे की मोबदला चांगला द्यावा, शेतकऱ्यांचं भलं होईल आणि आमची जमीन घ्यावी, एवढीच अपेक्षा आमची. दुसरं काहीही नाही आमच्या त्याच्यात. तुमचा भाग हा परंपरागत तुम्हाला म्हणतो हा डाळिंब पिकवणारा भाग म्हणून परिचित आहे. शेजारी जवळजवळ 1-2 ते किलोमीटरवर सांगोला तालुक्याची हद्द सुरू होते. इकडं आमदार बाबासाहेब देशमुख आहेत, इकडं सुहास बाबर आहेत. तुम्हाला तुम्ही ह्या भागातील सर्व जे शेतकरी आहेत, त्या शेतकऱ्यांचं एकंदरीत या शक्तिपीठ महामार्गाबाबत काय म्हणणं आहे? सांगोला तालुक्यातील एक 5-10% शेतकऱ्यांचा विरोध झाला पहिल्यांदा. नंतर ते पण समर्थनात आले. मग त्याच्यात बाबासाहेब देशमुख असू देत, त्यांनी बाबासाहेब देशमुख साहेबांनी पण आम्हाला सहकार्य केलं या गोष्टीला. पाठीमागं राजू खरे साहेब असतील, त्यांनी पण सहकार्य केले आहे त्या अलाइनमेंटला. परत पंढरपूरचे मोहोळ तालुक्याचे आमदार. हां, त्यांनी पण नाही, पंढरपूरचे परिचारक मालक त्यांनी पण सपोर्ट केला या गोष्टीला. आमचे सुहासबाई आहेत, पुढं रोहितदादा, सर्वांचं समर्थन आहे. थोडाफार स्टार्टिंगला विरोध होता, संभ्रम होता ना लोकांचा की बाबा रेट किती आहेत, काय आहेत, संभ्रम असल्यामुळं तो विरोध झालता. आता संभ्रम वगैरे काय नाही, रेट चांगले आहेत एवढं मात्र माहिती आहे सर्वांना. त्याच्यामुळे सगळ्यांनी समर्थन केलेलं आहे. त्याच्यामुळं सांगोला तालुक्यातले शेतकरी पण सगळे समर्थनच आहेत. पण प्रत्यक्षात ग्राउंड लेवलला येऊन अधिकारी कुठलाही पोहोचत नाही. ते कुठंतरी साईडला अर्धा किलोमीटर बसणार, तिथल्या लोकांना विचारणार की बाबा रोडला जमीन देतील का लोकांनी कोणतरी सांगितलं नाही मग जमीन देत नाहीत म्हटलं, तिथूनच परत जातील आणि रिपोर्ट तयार करणार हाताने की विरोध आहे. प्रत्यक्षात आज मी शेतकरी आहे, माझ्या इथं कधी कोण आले नाही, पण आम्ही स्वतः मोजून दिलं. आता हे शेतकरी आहेत, यांना कोणी येऊन विचारतच नाही तुमची जमीन द्यायची आहे का. पाठीमाग कोणाला तर शेजारा, आणि शेजाऱ्याला काय दुसऱ्या जमीन आमची जमीन जाते, त्यांना काय घेणं देत नाही. ते सांगतात सरळ की नाही त्यांची जमीन देत नाही, विरोध आहे. ते तिथूनच अधिकारी पाठीमागे जातात. सांगली जिल्ह्यात पण तसंच झालं. ते सांगली जिल्ह्याचे शेतकरी नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी या बाबतीत काही दिवसापूर्वी एक मोठा मोर्चा या शक्तिपीठ महामार्गाबाबत काढण्यात आला होता. वाळवा तालुक्यातून काय विरोध आहे, नवीन अलाइनमेंटसाठी आहे तो. पण काय सांगताल तुम्ही राजू शेट्टींबाबत? राजू शेट्टीने आणि दिगंबर कांबळे म्हणून जे आहेत, हम्म. या दोघांनी एकत्रित त्यांचं नियोजन काय केलं आम्हाला माहीत नाही. पण सुरुवातीपासून आम्हाला पहिल्यांदा स्टार्टिंगला फोन आलेले, तुम्ही विरोधात या, तुम्ही असं करा, हे करा, असा विषय आलेला. आम्हाला फोन आले. आम्ही म्हटलं तुमचा शक्तिपीठ महामार्ग व्हावा म्हणून आहे का तुमचा विरोध आहे, तर रोडच कॅन्सल करायचा आहे. रोड कॅन्सल म्हटलं तर आम्ही त्यांना सांगितलं काय, आम्हाला तुमच्यासोबत यायचंच नाही, आम्हाला रोड पाहिजे, रोडची गरज आहे. राजू शेट्टी साहेबांचा तर काहीच याच्यात रोलच नाही, यांचा काही संबंध नाही. राजू शेट्टी साहेबांच्यात परवा जाऊन आम्ही तिथं न्यूज दिलेली आहे, तिथली आमची बाईट गेलेली आहे तिथं. ते पण तर तिथले जवळजवळ राजू शेट्टी साहेबांच्यातली मला वाटतं 5% शेतकऱ्यांचा विरोध आहे त्यांच्या गावातला प्रॉपर, आणि बाकी 95% लोकांचं समर्थन आहे इथलं. फक्त ते म्हणजे मोबदला सांगा फक्त.
सांगली, सोलापूर त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांबरोबर मुख्यमंत्री स्वतः बुधवारी किंवा गुरुवारी याबाबतीत बैठक घेणार आहेत. तुम्ही 2 ते 3 दिवसापूर्वी कोल्हापूर जिल्ह्याचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांची भेट घेतली होती. हो. त्यांच्याशी काय चर्चा झाली? त्यांनी काय तुम्हाला आश्वासन दिले? महाडिक साहेबांनी आम्ही गेल्यानंतर आमचा सर्व विषय ऐकून घेतला. आणि त्यांनी परत सांगितलं काय आहे अलाइनमेंट काय चेंज होणार नाही म्हटले. जे आहे ते मूळ आरेखन राहील म्हटले. कारण ह्याच्यात फक्त फडणवीस साहेब बोललेले आहेत चेंज होईल. पण तसं काय होणार नाही. मी त्यांना बोलतो म्हटले आणि जर तसं ते म्हटले की बाबा शेतकऱ्यांचा विरोध आहे, तर मी तुम्हाला सर्वांना बोलवतो. त्यावेळेस तुम्ही सगळे शेतकरी सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर 3 जिल्ह्यातले शेतकरी तुम्ही या. मी फडणवीस साहेबांच्या जवळ घेऊन जातो आणि समोर बसवून तुमचा तो संभ्रम काहीतरी साहेबांना जो काय गैरसमज पसरवला आहे तो मी क्लिअर करतो म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं. पण त्यांनी आश्वासन आम्हाला दिलं की अलाइनमेंट चेंज होऊ देणार नाही म्हणून. नमस्कार. काय नाव आहे तुमचं? सुनील मोहन गायकवाड. किती जमीन जाते तुमची टोटल? 18 गुंठ जाते. 18 गुंठ या संपूर्ण महामार्गामध्ये. हां. काय सध्याची परिस्थिती आहे? हा जो शक्तिपीठ महामार्ग आहे हा खूप पहिल्यापासून वादग्रस्त ठरत आहे. ह्या भागातून शक्तिपीठ महामार्ग जाण्यासाठी खूपच नेते मंडळींनी सांगली जिल्ह्यातले विरोध केला होता. त्यावेळी काय शेतकऱ्यांचा विरोध होता? काय सांगताल त्याबाबत? काय परिस्थिती आहे? मी तुम्हाला थोडक्यात बोलतोय. ही सगळा दलाल्याचा बाजार आहे. बाकी लांबड लावण्यापेक्षा ही दलाल्याचा बाजार आहे. ही चोर आहे मधलं. त्यांची गुंठा जमीन जात नाही. जे आता नावं मी घेत नाही त्यांची, सगळ्यांना माहिती आहे. जी मधनातनं जी पळते ती आंदोलन करायला, त्यांची गुंठा जमीन जात नाही. आणि ह्यानी ह्या शेतकऱ्यांचं सगळं समर्थन आहे. आणि ह्यानी फक्त ह्यातलं म्हणजे दलाली करून 4 रुपये कोणीकडून मिळतात. की ज्याची जमीन जात नाही ती लोक मागं घेऊन सगळं ही मोहरं पळून ह्याने अडचण आणली. खरोखर ज्याची जमीन जाते त्या शेतकऱ्याची काही अडचण नाही. समर्थन आहे आमचं सगळ्यांचं. टोटल या भागामध्ये जी शेतजमीन सगळी जाते, एकूण तुमच्या गावातील जमीन जाते ती किती आहे आणि किती शेतकरी यामध्ये बाधित आहेत? 150 पाऊण 200 शेतकरी ह्यात आहे ती. बरं, जमीन टोटल किती जाते सगळ्यांची साधारणतः? 200 एकर जाते. बरं, मग तुम्ही या साऱ्या जे अलाइनमेंट आहे, जे जुना अलाइनमेंट आहे त्याला तर तुमचं समर्थन आहे, त्याला तुमचा पाठिंबा आहे का? आहे. बरं. म्हणजे जुना अलाइनमेंट आहे त्या पद्धतीने रस्ता व्हावा शक्तिपीठ महामार्ग, जो त्यासाठी आमचं समर्थन आहे. जो शासनानं रेडी रेकनरचा दर दिलेला आहे तो तुम्हाला मंजूर आहे का? आता नाही मोबदला चांगला मिळावा एवढंच. मोबदला चांगला मिळावा. हो, रेडी रेकनरचा बरोबर आहे. पण मोबदला जे शेतकऱ्यांचा विरोध नाही रस्त्याला, पण मोबदला योग्य ते मिळावा. तसा की समृद्धी महामार्गाला कारण खूप जमिनी ह्या भागातील शेतकऱ्यांच्या गेलेल्या आहेत. खूप लोक याच्यामध्ये बाधित आहेत. पाठीमागं दिसते मला डाळिंबाची बाग दिसते पाठीमागं, याच्या पाठीमागं थोडीशी. आता ह्यातनं एक फायदा शेतकऱ्याला हे आहे आमचं सांगोला असू द्या, आटपाडी असू द्या, ह्या तालुक्यात डाळिंबाचं प्रमुख पीक आहे पैशाचं. तर ह्यातनं कसं होईल, उद्या हे शक्तिपीठ झाल्यानंतर मार्केटिंगला आम्हाला सोपं जाईल. डाळिंबाला उद्या इकडं नागपूर असू द्या, गोवा असू द्या, ही एक दळणवळणाची यंत्रणा आम्हाला म्हणजे फायदेही ठरलेली जाईल, फास्ट होईल. आणि त्यामुळे इथले सगळे शेतकरी खुश आहेत शक्तिपीठ महामार्गासाठी. इथं शेतकऱ्याचा प्रामुख्यानं म्हणजे अजिबात विरोध नाही. तुम्हाला मागे सांगितलं. हां, एकरी एक 1.25 ते 1.5 कोटी आम्हाला दर मिळावा. दर मिळावा ही आमची शेतकऱ्यांची मागणी आहे. आमचा विरोध अजिबात नाही त्याला. काय नाव आहे तुमचं? पोपट एकनाथ मोरे. किती जाते जमीन टोटल? 3 एकर जमीन जाते. बरं, काय परिस्थिती आहे सध्या शक्तिपीठ महामार्गाबाबत? खूप वर्ष झालं, जवळजवळ याचा अधिसूचना निघालेली आहे. तुम्हाला सांगतो जवळजवळ 2024 पासून ज्या सूचना निघालेल्या आहेत, त्या जी अधिसूचना निघालेली आहे, जी तुमची रक्कम आहे, जी रक्कम ठरलेली आहे, त्याला काहीतरी व्याज मिळते असं काय तर शासनाकडून सांगण्यात येते. काय सध्याची या रस्त्याची परिस्थिती आहे? तुमचा या शक्तिपीठ महामार्गाला विरोध आहे का? शक्तिपीठ महामार्गाला विरोध नाही, समर्थन आहे. बरं, आणि सरकारने चांगला मोबदला द्यावा एवढी अपेक्षा आहे. काय तुमची अपेक्षा आहे सरकारकडून? 1.5 कोटीपर्यंत मिळावं. बरं, बाकी कारण पूर्ण टोटल डाळिंबाचे बाग आहेत, घरं जात आहेत, विहिरी जात आहेत, पाईपलाईन जाते. त्या हिशोबाने दर चांगला मिळावा. म्हणजे जो दर आहे त्याच्यापेक्षा जास्तीत जास्त मोबदला सरकारने देण्यात यावा अशी तुमची मागणी आहे. हो, बरं, शेतकरी म्हणून तुमचं पूर्ण समर्थन आहे याला. पूर्ण समर्थन आहे. नमस्कार मामा. नमस्कार, मी रमेश लक्ष्मण गायकवाड, आटपाडी तालुका, शेटपळेगाव, सांगली जिल्हा. किती जमीन जाते तुमची टोटल? माझी 2.5 एकर जमीन जाते. बरं, काय परिस्थिती आहे? काय इथलं वाटतं तुम्हाला? किती दर मिळावा वाटतो? शक्तिपीठ महामार्ग या भागातनं व्हावा असा वाटतो का तुम्हाला? मी पूर्ण भूमिहीन होतोय तरीसुद्धा माझं या शक्तिपीठ महामार्गासाठी समर्थन आहे. पण योग्य मोबदला मिळावा हीच माझी अपेक्षा आहे. साधारण मोबदला किती मिळावा असं वाटतं तुम्हाला? एक 1.25 कोटी 1.5 कोटीपर्यंत मिळावा. बरं,
जमीन तुमची थोडीच आहे पण जमीन थोडी पण काय लोकांनी दिशाभूल केली आहे. वर सीएम साहेबांकडे जाऊन सांगितले की सांगोला असू दे, सांगली जिल्हा असू दे किंवा कोल्हापूर जिल्हा असू दे, इथल्या जमिनी तुम्हाला सांगतो तिथले मूळ शेतकरी मूळ मालक सोडायला तयार नाहीत. तिथल्या शेतकऱ्यांनी तिथं विरोध केलेला आहे. म्हणून काय सांगता या बाबतीत तुम्ही? ना प्रत्यक्ष शेतकऱ्यांना भेटल्यावर शेतकरी सांगतातच समर्थन आहे म्हणून. हं. त्यात आमचं तर पूर्ण समर्थन आहे. काय नाव आहे मामा तुमचं? माझं किसन संभाजी मोरे, कोणतं गाव तुमचं? शेटपळे. बर, किती जमीन तुमची टोटल या शक्तीपीठ महामार्गामध्ये गेलेली आहे? आपण जवळजवळ हा पोर रावला या ठिकाणी उभारलोय. इथून हा रस्ता जातोय. तुम्हाला तुम्ही रस्ता व्हावा असं तुम्हाला वाटतंय का? हा रस्ता व्हावा असं वाटतं की बर, किती जमीन गेली तुमची 2 एकर जाते. टोटल? हा. काय दर तुम्हाला समाधानकारक वाटतो या शक्तीपीठ महामार्गासाठी? हा, चांगला दर मिळावा ही काय सगळी समर्थन आहे ते शेतकरी, कुठल्याही शेतकरी काय अडचण नाही, बर, सगळ्या शेतकऱ्यांचं समर्थन आहे. समर्थन आहे. मग काय समज गैरसमज या भागातून होत आहेत की सांगली जिल्ह्यातून विरोध वाढतोय, आता बाहेर कोल्हापूर जिल्ह्यातून विरोध वाढतोय, सोलापूर जिल्ह्यातून विरोध वाढतोय, काय तुम्ही सांगताल या बाबतीत? काहीच नाही, हे समर्थन आहे. बाकी दुसरं चोर लोक सांगतात हो. हा. इथं मुळात हे जिमनी आमच्या जाते त्या, हा. आणि जिमनी त्यांच्या जात नाही तर त्यांनी कालवा केलाय. बर, मग तुमचं पूर्ण समर्थन आहे या भागाला. हो, पूर्ण समर्थन. नमस्कार, काय नाव आहे बापू? माझं शरद श्रीरंग मोरे. बर मी सांगली जिल्ह्यातनं बोलतोय. बर माझं 2 एकर जाते शेतकरीसाठी. बर पूर्ण समर्थन आहे. बर, फक्त योग्य मोबदला मिळावा हीच आमची अपेक्षा आहे. काय अपेक्षा आहे तुझी? मोबाईलला किती मिळावा साधारणतः? किंवा 1.5 कोटीपर्यंत मिळाला पाहिजे. बर, हम्म. साधारणतः साधारण तुम्ही यासाठी काय कुठल्या राजकीय नेत्यांकडे पाठपुरावा केला होता का? कोणासोबत होय, चर्चा आम्ही झाली होती का? सगळे- कोणाकडे गेला होतात का? आम्ही ह्यांच्याबरोबर सगळीकडे फिरलोय. माडिक साहेबाकड, सुहास भैयाकड, बर, सांगोल्यातलं ती काय म्हणले माडिक साहेब? काय म्हणले? ती म्हणले की हे हाय या जुन्या अलाइनमेंट प्रमाणेच होईल म्हणून सांगितलंय त्यांनी. बर, काय बदल वगैरे होणार नाही नाही म्हणून सांगितलं. म्हणजे जुना जो अलाइनमेंट आहे, जुने जे रेखांकन आहे त्याप्रमाणे होईल. प्रमाण होईल म्हणून सांगितले. शेतकरी म्हणून तुमचं या संपूर्ण शक्तीपीठ महामार्गाला समर्थन आहे. होय होय, पूर्ण समर्थन मग काय लोक इथं मोर्चा काढतात सांगली जिल्ह्यामध्ये? काय राजकीय नेते बैलगाडी मोर्चा काढतायत, टांगा घोडा मोर्चा काढतायत, कुठला अजून काय कसले मोर्चे काढतायत? काय प्रकार काय नक्की? आम्ही काय या भागातलं नाही आहे म्हणून तुम्हाला विचारतोय. त्यांची 1 गुंठा पण जमीन जात नाही शक्तीपीठला. ती भाड्यानं आणलेली लोक आहेत सगळे, आणि आमची जमीन जाते ही आम्ही स्वतः इथनं आम्ही पूर्ण समर्थन दिलेलं आहे. बर, तुमचं पूर्ण जमीन तुमची जाते? पूर्ण होय, 2-2.5 एकर जाते माझी. बर, म्हणजे तुमचं पूर्णपणे या सर्व शक्तीपीठ महामार्गाला समर्थन आहे. होय होय, पूर्ण समर्थन आहे. नाव काय? रामचंद्र शिवाजी मोरे. हा जो शक्तीपीठ महामार्ग आहे इथं पोल रवलेला दिसतोय. किती दिवसापूर्वी हा पोल रवलेला आहे? 2 वर्ष झालं पोलवर, बरं, मग त्यानंतर काही डेव्हलपमेंट झालेली नाही आहे. काही सुद्धा नाही डेव्हलपमेंट झालं. मग शक्तीपीठ महामार्ग या भागातून होईल का नाही होईल? शक्तीपीठ हो ही आमची अपेक्षा आहे शेतकऱ्याची. बर, परंतु काय खो घातलंय काय ह्यांनी मंत्र्यांनी खो घालून काय तर सांगते ती होत नाही किंवा काय नाही, पण शेतकरी इथले सर्व समर्थन आहे इथलं. शेतकऱ्यांचं समर्थन आहे. हां, मग गावातील जरूर जे शेतकरी इथं उपस्थित आहे, तुम्हाला म्हणतो बरेच शेतकरी इथं त्या ठिकाणी आलेले आहेत. समोर पाठीमागं बाग पण दिसते, रस्ता दिसतो. इथं अलाइनमेंटचा जो विषय आहे ती जुनी अलाइनमेंट आहे. तुम्हाला जर नवीन अलाइनमेंट झाली असं समजते. जुन्या अलाइनमेंट पण रस्ता झाला पाहिजे का नवीन अलाइनमेंट पण झाला पाहिजे? Alignment प्रमाणे रस्ता झाला पाहिजे. बरं, मग तुमचं ह्या संपूर्ण शक्तीपीठ महामार्गाला समर्थन आहे. माझी स्वतःची 5 एकर जमीन, घर, एक हिर आणि पाईपलाईन स्वतः जाते. काय तुम्हाला सरकारकडनं अपेक्षा आहे? 1.5 करोड पर्यंत अपेक्षा आहे. 1.5 कोटीपर्यंत? 1.5 कोटी एकरी बरं, एकरी मिळावा म्हणून? हां, द्यावं म्हणून अपेक्षा आहे माझी. बरं, टोटली सगळी? टोटली बागाचं वेगळं, घराचं वेगळं. ते हे केलेले त्यांनी ही मारून गेलेली ती बिल मारून गेले ते घराला, बागाला बरं, किंवा झाडासला सर्व बिल मारून गेलेली. तुम्ही या संदर्भात कोणाशी चर्चा केली होती का? कोणाकडे गेला होता का? भेटला होता का? कुठल्या राजकीय नेत्यांबरोबर? आम्ही राजकीय नेत्याकडे सर्व जातोय. बरं, राजू खरेकडे जातोय, तुमच्या बाबासाहेब देशमुखकडे जातोय, शहाजी बापूकडे गेलोय, सुहास बाबरकडे गेलोय, रोहित पाटलाकडे गेलोय, सर्व आमदाराकडे, माडिक साहेबाकडे गेलेलो आहे. सोलापूर जिल्ह्यापेक्षा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातनं सगळ्यात जास्त विरोध आहे असं सांगण्यात येतंय. काय सांगताल? ही बनावट आहे, सर्व बनावट आहे. ही समर्थ जिथं समर्थ तिथं येऊन अधिकाऱ्यांनी येऊन चौकशी करावी. समर्थ कोणाचा आहे किंवा नाही समर्थ कोणाचा येऊन इथं अधिकाऱ्यांनी येऊन खुद्द स्वतः चौकशी करावी.